कोल्हापूर हे महाराष्ट्रातील शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जातं. पण या घटनेनं गाव बदनाम करण्याचं षडयंत्र जणू काही या चौघे नराधमानंच रचलं. घटना पूर्ण ऐकल्यावर तुमच्या मनातून वाईट शब्दच निघतील. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे. इथे एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर 4 जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केलाय. आरोपींनी तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 10 महिने तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार केलाय. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 4 नराधमांना अटक केली आहे. आदित्य बाजीराव शेटके, वय वर्ष 24, राहणार खिंडी वरवडे, तालुका राधानगरी. रणजित संभाजी मुदोळकर, वय वर्ष 21, राहणार सोळांपूर, तालुका राधानगरी. प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर, वय वर्ष 24, राहणार राधानगरी. आणि विक्रम रामचंद्र पाटील, वय वर्ष 22, राहणार बुजवाडे, तालुका राधानगरी. असं गुन्हा दाखल झालेल्या 4 आरोपींची नावं आहेत. 4ही जणांना कोर्टानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी आदित्य शेटके याच्या मामाचा सोळांपूर इथं फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे. मामाने हा व्यवसाय आपला भाचा आदित्यला चालवण्यासाठी दिला होता. या व्यवसायाच्या निमित्तानं आदित्यची ओळख पीडित तरुणीशी झाली. ओळखपत्र बनवून देण्याच्या बहाण्यानं आदित्यनं तरुणीला मुदाल तिट्टा इथं बोलावून घेतला आणि नंतर मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले. तिथं तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यानं पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. त्या एका चुकीमुळे तरुणी दलदलीत फसली. पहिल्या अत्याचारानंतर मुख्य आरोपी आदित्यनं या तरुणीची ओळख त्याचा मित्र रणजित संभाजी मुदोळकर याच्याशी करून दिली. रणजितनंही फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत पीडितेला गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापूर परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर हा ससेमिरा थांबला नाही. रणजितनं तिची ओळख प्रणवगिरी पालकर याच्याशी करून दिली. प्रणवगिरीनं तिला कारमधून एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रणजितनं तिची ओळख विक्रम रामचंद्र पाटील याच्याशी करून दिली. विक्रमनं तुझे पाठीमागील सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो असं खोटं आश्वासन देऊन तिला पाचगाव येथील लॉजमध्ये नेले आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला. 10 महिने नराधमांनी तोडले शरीराचे लचके. या चौघांनी मिळून गेल्या 10 महिन्यात तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. आरोपी पीडित तरुणीला आळीपाळीनं विविध ठिकाणी नेऊन जात तिच्या शरीराचे लचके तोडत होते. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीनं कारवाई सुरू केली असून 4ही आरोपींना बेड्या ठोकल्यात.